असा मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम आणि एवढा पाऊस असताना सुद्धा हा जो जनसमुदाय माझा आलेला आहे आपल्या चरणावरती विनंती ठेवतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतोय. बघा म्हणायचंय काय प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो बन गया एक हीरो प्रेम के रंग बन गया एक हीरो बन गया एक हीरो प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम प्रेम की माला जपते सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना अपने आप से बातें करके हो गई हूँ बदनाम अपने आप से बातें करके हो गई हूँ बदनाम सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना माझ्यावरती आणि या मराठी शाहिरांवरती प्रेम करणारा जो जनसमुदाय आहे माझा रसिक मायबाप आहे आपल्या चरणावरती विनंती करतोय. सज्जनी झालो सेवा करण्या बनलो मी तुमचाच दास बनलो मी तुमच्यामुळे हा श्वास माया ही तुमची प्रेम हे तुमचे अपार माया ही तुमची प्रेम हे तुमचं अपार गुजरा हा मानाचा कर्माचा गुजरा हा मानाचा कर्माचा रसिक स्वीकार गुजरा हा मानाचा कर्माचा रसिक स्वीकार सुस्वागतम 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 14 विद्या आणि 64 कलेचा विधाता श्री विघ्नहर्ता बाप्पा गणराया या गणरायाच्या चरणी वंदन करून माझी कुलदेवता आई महालक्ष्मी माता ग्रामदेवता श्री लक्ष्मी पालिना रंगदेवता श्री
आणि या महाराष्ट्राच्या पावन भूमीतील ही पावन लोककला म्हणजे आपला कलगी तुरा आणि या कलगी तुरामध्ये ही कला सादर करत असताना माझे गुरुवर्य लोकशाहीर दत्ताजी गडाखे निर्मित ही माझी शाखा साई सदा नृत्य कलाबद्दल मुक्काम पाचवड पोस्टपाली तालुका जिल्हा रत्नागिरी ही माझी निर्मिती शाखा सोमेश्वर नृत्य कलाबद्दल तालुका गुहागर आगरेवाडी कुरेवाले शाहीर सुशांत गडाखे आणि मंडळींचा माझ्या जमलेल्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे सुंदर असं आयोजन केलेलं आहे ते सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते माननीय सन्माननीय श्री दिनेशजी कुलतडकर साहेबांच्या संकल्पनेतून आणि श्री अभियानी कला मंच या संपूर्ण टीमच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कलावंत वर्ग शाहीर वर्ग वस्ताद वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित आहेत आणि माझ्या सर्व मित्र परिवार उपस्थित आहे त्यामध्ये तुरेवाले शाहीर आमच्या घराण्यातील सुनील बुवा लोगडे त्याचप्रमाणे वरदान वागजाई नाट्य नमन मंडळ माफले जाधववाडी ज्या नमन मंडळानं गेल्या 2 वर्षामध्ये शाहीर सुशांत गराटेला मोठं नाव दिलं त्या मंडळाचे सर्व शिलेदार आहेत का एकदा बोला आहेत ना हा उपस्थित आहे त्यांनाही शाहिरी महाराज मुजरा करतो त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक श्री संदीप सावंत माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत एक उत्कृष्ट चित्रकार अर्जुनजी माचुले सर सपना माईंगडे त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर तुषार पंधेरे शाहीर भरत गाणेकर सूर्यकांतजी चव्हाण माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शाहीर सचिन धुमा कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे या ठिकाणी सभासद उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मधुसूदन साळवी साहेब उपस्थित आहेत भरत गावडे सचिन पांजले शाहीर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर शुभम माटेलभुवांचे वडील आहेत आमचा ढोलकी वडील शुभम गांगरकर आहे ग्रामदेवता नाट्य नमन मंडळाचे सर्व सभासद आहेत त्याचप्रमाणे सागर नावले आमचे बंधू निलेशजी गोपाळजी करंडे त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर वेदांत जाधव संकेत दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे संतोष कोल्हापुरे राजेश शिवे माऊली त्याचप्रमाणे या हॉलचे आयोजक आहेत दत्ताराम वेल्ले त्याचप्रमाणे अजय भाईजे माझा मित्र उपस्थित आहे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे उपस्थित आहेत संजय जोशी उपस्थित आहेत अक्षय वेलवणकर माझा मित्र उपस्थित आहे विश्वास जोई सूरज खताचे रणजित वने त्याचप्रमाणे ही आज जी शाखा नाचवतो आहे ते माझ्या घराण्यातील विनोद कावडे बुवा त्याचप्रमाणे सुहासदादा आगरे उपस्थित आहेत आणि खरोखर 100 ते 150 लोकांचे मेसेज येऊन गेले बुवांना शुभेच्छांसाठी राजापूर लांजा साखरपा देवरुख सावर्डे खेड महाड अगदी अलिबाग सर्व ज्या मित्र परिवाराने भरभरून मला जे प्रेम दिलंय त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी सगळ्यांना चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कृपया माफ करा कारण वेळ कमी आहे कारण आयोजकांची तलवार पण आहे आयोजक तलवार घेऊनच आहेत तिकडं कारण बुवा आहे नवा त्याला 10 मिनिटं पण मला नाही झालं म्हणून या ठिकाणी सर्वांना शाहीर वाराचा मंत्र करतो चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर वेळेअभावी माफ करा आणि या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतोय तो माझा पप्पे दादा यालाही शाहीर मानाचा मुजरा त्याचप्रमाणे मला वाद्यवृंद म्हणून साथ करतायत BSSची सगळी टीम साहिल आहे वेदांत आहे विरुद्ध आहे आणि विशाल आहे या सर्वांना घेऊन आजची सेवा सादर करतो खास गावावरून माझे बंधुराज आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचा अवधूत आहे बरीचशी कोरस मंडळी आहे वाडीतले सर्व गावावरून आलेले आहेत त्यांनाही शाहीर महाराजचा मुलगा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो मला पण याच्यासारख्या मध्ये मिसळ आणि आजच्या कार्यक्रमाचे गोड गळ्याचे गायक युवकांच्या गळ्यातल्या ताई आणि कोकणात अगदी जवळजवळ 72 शोभुवांनी नमनाचे केलेले आहेत असा नामवंत गायक आणि कीर्तिवंत बुवा शुभम माटल यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो बघा म्हणायचे
सागर नावले, त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि आमचे कोकणातले गुरु ठाकूर ज्यांना म्हटलं जातं ते आमचे गोपाळजी करंडे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कुर्तडकर काकी आहेत उपस्थित, यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि महत्वाचा मुद्दा, ज्यांच्यामुळं हा गराटे बुवा नावा रूपाला आला, बरोबर, तो माझा अख्ख्या कोकणातला युट्यूबर खास गावावरनं श्याम शितप आलेला, बरोबर. बरीचशी मंडळी आलेली आहे आणि माझा सगळ्यात लाडका हे चंदन, तुला त्रिवार वंदन करून बारीला सुरुवात करतो. सगळ्या आणि माझी अवी आणि कलामंचाचे सर्व सभासद खूप मेहनत घेतली पावसातनं, पण बरोबर ना, पावसातनं खूप मेहनत घेतली आहे. तर सगळ्यांना शाहीर मनाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो.
कामाची या लोककलेचा दरबारी लोकशाही सरकारची गराटे अखंड हरदाश्वरीचा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपती बाप्पा त्या ठिकाणी संवाद झाला. बुवांना इंस्टाग्रामवरची पोस्ट दिसली माझी, बरोबर चिपळुणात गेलेलो, पण काल 5,000चं बक्षीस नाही दिसलं बुवांना स्टेटसला माझ्या.
शुभम माटल तुझ्या हात फाटल ना अशी हा कारण कारण बुवा म्हणतो बुवा घरातले शुभम माटल बरोबर म्हणतात बारीक करताना काय काय म्हणत माझी जेरली जेरली म्हणाला बुवा बघा या ठिकाणी वरदान वागजाई नाट्य नमन मंडळ मापणे जाधववाडी फौजदार जवळ यांच्याकडून खास शाहीर सुशांत गराट यांच्या आवाजासाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साई शब्द नृत्य केल्याबद्दल त्यांचे सदस्य ऋणी आहोत. हे बुवा सुशांत गराटे हे कमवलं. तुम्ही सगळं सोडून रस्त्यावर आले बघा बोलायला करू नका मला पण त्या माबळेवाल्यांच्या माबळे गावात 2 वर्ष फक्त नमन करतोय बुवा. माझ्या गावात जेवढा मला मान नाही सन्मान नाही ना तेवढा त्या माबळे गावात आहे. आणि आज बुवांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे काजळेकर एजन्सीचे मालक आणि काजळेकर वडापावचे मालक गणराज काजळेकर यांच्याकडून खास गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवभक्त कोकण नमन मंडळाची मावशी ज्यांनी सुंदर असं नमन आहे आमचे निलेशजी किंजळकर यांच्याकडून खास सुशांत गराटेंसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स माझा मित्र सुजित शिंदे नाकरेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे निलेश घोटाळ अनिकेत घोटाळ 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जिवलक फॅमिली #जिवलक फॅमिली 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणणं आहे की लागले राधेला या वेळेला फरमाईश झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सागर गांगरकर 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र रणजित म्हणे 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे पखवाज वादक दीपेश महाडेश्वर आमचा बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी शाहीर मानाचा मुजरा करतो. विरार यांच्याकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे आमचा सुशांत दादांचा बिग फॅन मोहन माधव यांच्या माध्यमातून माझा भाऊ आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कदमवाडीचे आधारस्तंभ अशोक कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. सुशांत कदम तुषार कदम शाखा अध्यक्ष मनसे खेड धामली कदमवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवारी वडिलांच्या नंतर ज्यांनी मला खरोखर मनापासून प्रेम दिलं आणि वडिलांची छत्रछाया झालेली आमचे दिनेश काका कुलकर्णकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. आता विषय BSS टीमचा आहे ना विषय यांचा गावावरनं बुवा म्हणतात स्वतःची टीम सोडून स्वतःची वाद्यवृंद सोडून बुवानी यांना सांगितलं बुवा परवापर्यंत लय शाहिराने पाऊस ये रे पावसा शिव झाला येडा पिसा लय गड म्हटलं आणि पाऊस एवढा जोरात झाला ना की मे महिन्यात पेरलेली दाढ आता लावणी झाली आणि सगळं फॉर लावणी झाली. तर म्हणतात तुझी तू काय करायची ती कर आम्हाला टाइम नाही बुवा कारण माझी पोरं ही पैशाच्या मागं फिरणारी नाही आणि ही सगळी माझ्या घरातले साहिल माझ्या घरातले. तुम्ही सांगू नका ही टीम वापरली ती टीम वापरली तुमची घेऊन तुम्हाला काय डाळ करायची ती करा. कसा गण देतोय बघा. बुवाच्या स्तवनाची कटिंग नको ना. कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो बुवाचं टायटल बुवाचं टायटल कुठं आहे नको चंद्र तारे 5 नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावला मी सपनात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना
आजची रात्र ही बुवा तुमच्यासाठीच आहे. म्हणून आज बुवा नवीन आहे. तुझा मी होणार ना, तुझा मी होणार ना. बुवाची कठीण पण वेळ कमी आहे. रात शोधण्याची सौभाग्य तशी गत झाली. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम गणाला सुरुवात करतो. आणि बुवांचा गण सुंदर चालू होती बुवा गणाची. बरोबर ना बुवा? काय म्हणतात? देण्या दर्शन कधी येशील श्री गणा. बरोबर ना? आणि बुवा म्हणाले की मुंबईकरांच्या मनाला आस लागलेली आहे की कधी तू येणार हा आणि कधी दर्शन देणार. बरोबर ना? पण मुंबईकरांची आस लागले. गावाला काय लोक नुसती कुर्ल्याच पकडीत नाही. हा गावाला बुवा नुसती लोक कुर्ल्यात नाही पकडीत, त्यांना पण आस लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी गण कसा घेतोय बुवा बघा. शाण्याला शब्दाचा मारा. चप्पल घासून बनवलेली ओळख आणि चप्पल चाटून बनवलेली ओळख याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. ही तुमची आहे बुवा, ही तुमची. चाटेगिरी गराडी बुवाला घराची सवय नाही. कारण वडिलांनी 45, सुशांत गराड्याने त्यांच्या मागे 3, 48 झाले. अजून 2 वर्ष झाले ना 50 होतील. कोण शाहीर नाही कोकणातला बुवा. 50 वर्ष या लोक झाले. एक माझ्या तुषार बंदर सोडले तर म्हणून हा ब्रँड आहे. आणि गराडी बुवा गराडला आणि ह्याव झाला त्याव झाला. गाण्याला सुरुवात करतो बघा काय म्हणतोय. चरणाशी सुख सारे दडले आहे आणि तुझ्याच मुळे देवा जीवन माझे घडले. आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती होऊन स्वार येना आणि मग काय झालं? गणा तुझं गोजीर रूप पहाया ही आतुरली धरती. गणा तुझं गोजीर रूप पहाया आतुरली कारण 14 सप्टेंबरला तो विघ्नहर्ता या जगाचा मालक प्रत्येकाच्या घरामध्ये येणार आणि प्रत्येकाच्या मनाला आस लागलेली आहे. तशीच ही धरती माझी हिरवी शालू नेसून तुझ्यासाठी सज्ज झालेली आणि आतुरतेने वाट बघते. म्हणायचे काय? गण तुझं गोजीर रूप पहाया आतुरली धरती.
तुझं गोजीर रूप पाहाया मातुरली धरती गण तुझं गोजीर रूप पाहाया मातुरली धरती गण तुझं गोजीर रूप पाहाया मातुरली धरती गण तुझं गोजीर रूप पाहाया मातुरली धरती या ठिकाणी शाहीर सागर नावले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 वर्षाचा पारितोषिक आलेला आहे. शनिवार दिनांक 12 जुलै रोजी पानबुडी आयोजित कलगीधराचा सामना शाहीर योगेश घाणेकर विरुद्ध सागर नावले त्या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे टीम सचिन चाहते परिवार आयोजित कलगीधराचा जंगी सामना कलिगवाले शाहीर विनेश वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर आमचे बंधू सचिन धुमाळ यांच्यामध्ये रविवार दिनांक 5 जुलै 2026 रंगमंच याच रंगमंचावरती आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर सुनील डोकरे खास गावावरून आलेले आहेत. बुवांच्या आवाजासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे चाहते मोरे बुवांचे प्रस्तुत युवा शाहीर अतुल कदम सुनील कदम निर्मित समाजसेवक जयंत चव्हाण सुधाकर सुर्वे आयोजित कलगीधरा नाचाचा जंगी सामना शाहीर आमचे संदीप मोरे बुवा विरुद्ध देवेंद्र शिमन 17 जुलै 2026 गडकरी रंगालय ठाणे या ठिकाणी आहे. सिने सृष्टीतील हास्य कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी करूया सुरुवात. चंदन दर्डे यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. ते बरोबर सिटार आता बघा बुवा गवळणी काय म्हणाले ना तुम्हाला जास्त काय सांगायचं नाही पण बुवार पण नमाना केला मी पण लई नमाना केली बरोबर ना. घेऊया हा. पहाटेला कोंबड्याची किलबिल सुरू झाली. पहाटेला पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. कोंबड्याच्या आरोळीनं सारे गोकुळ गाव जागे झालं. गायींच्या धारा काढून गोकुळच्या गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी निघाल्या. कशा अशा कधीच कमी
संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठाली रीत प्रेमाची कुठाली खरी संसाराच्या जोडून गाठी लागली कहरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठाली खरी आज सवाल करतो भारी तुला मी कवळ्याच्या गणारी आज सवाल करतो भारी तुला मी कवळ्याच्या गणारी लागली कहरीच्या
संसाराच्या तोडून गाठी सागरी कहरीच्या गाठी मीच प्रेमाची कुटाली करी हो मीच प्रेमाची कुटाली करी या ठिकाणी वेळ कमी आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी थोडासा शॉर्टकट मध्ये कार्यक्रम करतोय कारण मुंबई रंगमंच आहे त्यामुळं वेळ खूप कमी आहे या ठिकाणी गाव तुरळ अजय भाजे 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे लक्ष्मी माता नाचमध्ये आयोजित राजेश निकम विरुद्ध भाविश बोली 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ल्यामध्ये हा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरी पारंपरिक कोकणी जागडी नृत्य डबलबारी जिंकी सामना पारंपरिक सोंगी जागडी कलगीवाले शाहीर सुयोग घुमणे आणि तुरेवाले शाहीर काशीराम शिवगण स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर दिनांक 17 जुलै 2026 या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे गावाकडचे युट्यूबर्स माझा भाऊ वैभव कोकणकर वैभव सागवेकर पंडितांचा महाराजा सागर पंडित मी कोकणी साहिल कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणजे आभारी आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी अशा बारीचा विषय गोवानी मला दिलेला आहे माझा विषय लेखी स्वरूपात गोवाना दिलेला आहे पण आपल्या सर्वांसाठी कारण या विषयाला माझ्या हे 14वं वर्ष चालू झालं आणि आजपर्यंत कोणीही कलगीवाल्याने या विषयाला तोड दिलेली नाही म्हणून आपल्या सर्वांसाठी हा विषय सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्षे केली व पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते व प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास नक्कीच पटवून घेऊ प्रश्न करते तुरेवाले शाहीर गुरुवर्य कैलासवासी माझे दाताजी घराटे बुवा आणि शाहीर सुशांत घराटे या ठिकाणी बुवांचा विषय सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांना स्फूर्ती येईल तेव्हा ते कोणत्या देवतेला शरण गेले व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला टीप अध्याय 6 ओवी 42-44 वरील कथानक पटवा मिळती जुळती कथा मान्य करणार नाही प्रश्न करते गुरुवारी डॉक्टर सूर्यकांतची सभा आहे आणि बरेच शाहिरांबरोबर यांच्या शाखेमध्ये कार्यक्रम झालेले वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देण्याचा प्रयत्न ह्या घराटे बुवांनी सुद्धा केलेला आहे पण बुवांनी प्रत्येक वेळेला पटवून नाही घेतला आज बुवा नवीन आहे म्हणून जास्त काय देत नाही पण बुवा एकदा पोरं बरोबर तेजस पेंढारी मावळे जाधववाडी यांना ही शाहीर महाराज समुद्रा करतो बुवांचा विषय बुवांची गवळण काय कटिंग देत नाही खूप वेळ झाले 10:30 व्हायला आले या ठिकाणी बुवांचा विषय आणि बुवांनी प्रश्न पण दिलं माझा महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती ती कयर माळ्याची सती नाही डोंगरावर नांदती पहिल्यांदाच बुवाची वारी पहिल्यांदाच वारी आणि बुवा काय म्हणून गेला बघितलं ना म्हणून बुवाचा विषय काय आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा जर का तुमची काढली नाही हवा तर नाव माझं नाही सांगणार मातल बुवा बघा आता विषय बघा तुझ्या प्रश्नाची हाय हवा पण आहेस दूर नवा
कृष्णाची हाय हवा पण आहेस तू रे नवा माझे उडवता उडवता धुवा माझा उडवता उडवता धुवा तुझी हातभर फाटल वाटल हे वरकोड आहे का वरकोड माझा उडवता उडवता धुवा तुझी काय म्हटलं तुझी हातभर फाटल वाटल म्हणून बुवाला काय जास्त घेत नाही एक विषय घेतो फक्त कारण सगळं बुवा मागापासून सगळं राहिलं माझं पण बुवा सगळं राहिलं कारण वेळ खूप कमी आहे आणि दुसऱ्या बाऱ्या पण करायच्या दुसऱ्या बारी तुम्हाला देणार बरोबर देणार म्हणून कारण बुवा नवीन असला तरी मी नवीन आहे बरोबर आहे म्हणून एक चांगला विषय देतो जन्मों का संगम है कम विना तुला दोन घास तुझा जीवात भरलाय श्वास मुंबईमध्ये ही जी आपली मायभूमी आहे मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे पण आज आपल्याच महाराष्ट्रात आपण चोरासारखं फिरतोय बरोबर युपी बिहारवाले बिंदासवर फिरतात म्हणून ती माझी मराठी मातृभाषा आपल्या सगळ्यांना काय विनवणी करते अशा गीतात नाही का कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरलाय श्वास आता होतोय माझा ऱ्हास तुला दिसत नाही पाहतास विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला कोकणातला मला सांगा कोकणात एक माणूस असा नसेल ज्याला मी 1 करोड रुपये दिले आणि त्याला सांगितलं युपी बिहारमध्ये जाऊन राहा आयुष्यात परत कधी कोकणात यायचं नाही कोण राहील काय एवढा समृद्ध माझा कोकण आहे बरोबर नाही पण आज काय झालंय ज्या मराठी शाळेतनं लोक मोठी झाली आणि आज इंग्लिश मिडियमच्या पोरांची फी भरतायत एवढी बेकार परिस्थिती आपली आलेली आहे बरोबर ना म्हणून विसरला तो या माझ्या मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला विसरला तो या माझ्या मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला तू संस्कारांचं धन ही उसनी माय भरात पाहून तुटतरे माझं मन विसरला या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला जीवात भरलाय श्वास
दुसऱ्या बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जास्त जरा बारी लांबली पण एक गोष्ट सांगू काय, एक गोष्ट सांगू एक होता सांगू आणि एक होता नको सांगू. सांगू चालला झाडावर, खाली कोण राहिला, खाली कोण राहिला नको सांगू ना. आता नाही सांगित आता घराटेमध्ये तलवार घेऊन या ठिकाणी पहिल्या बारीची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.